गाईज मला इथून पळावं लागणार आहे कारण हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रिया, मी विनय. स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या व्लॉग मध्ये. तर रिसेंटली आम्ही ट्रिपला गेलेलो माथेरानला आमच्या फ्रेंड सोबत आणि तिकडे आम्ही एक छोटासा ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा आमचा पहिलाच प्रयोग आहे शूट करण्याचा. आय नो की खूप चुका झाल्या असतील आमच्याकडून, पण होप करते की तुम्ही समजून घ्याल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील या ब्लॉग मधून त्या आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवात आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा झालाय हे कमेंट मध्ये कळवा. वीकेंडला माथेरानला खूप गर्दी असते हे ऐकलं होतं, म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो आणि पोहोचलो नेरळ जंक्शनला. चलो आपल्याला या दिशेला जायचं आहे गेस. स्टेशनच्या बाहेर आल्यावर आम्ही शेअरिंग टॅक्सी केली, जी आम्हाला अमन लॉज पर्यंत सोडणार होती. वेलकम टू प्रिया विनय चॅनल. प्रिया माझ्या बायकोबद्दल काय बोलायचं नाही. सॉरी. हा तिला बोल. तिला बोलू. हा तू बोल. काय बोलू? तिला बोल. बोलले. तिला डोकेदुखी म्हणायचं नाही. माझं डोकेदुखी जरी ती असली तरी तिला ती माझी डोकेदुखी असं म्हणायचं नाही. तू तिची डोकं दुखी आहेस actually. असं म्हणू शकता तुम्ही, पण असं ते म्हणू नका की ती माझी डोकेदुखी आहे. ती माझं डोकं दाबून देते डोकेदुखी असली तरी. Okay, sorry. खूप लांब बसते ती, त्या कोपऱ्यात आहे माझ्यापासून दूर, म्हणून याचं डोकं कमी दुखायला. म्हणून कमी दुखतंय डोकं जरा. म्हणून माझं डोकं दुखत नाही आज. तर मित्रांनो, आमचं आता डिस्कशन झाल्याने ह्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं की आजचा सुविचार नेहमी खरे बोलावे, प्रयत्नांती परमेश्वर, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशयामध्ये असं बैल रिकामा मग काय रिकामी? अतिशयाला तोच रिकामा. तो रिकामा. नाही समजेल कोणाला समजेल त्यांना. इफ यू नो यू नो. थँक्स. करा की. कॅमेरावर यायला लागला लाईन ती कोणती? पिंक लाईन. पण कुठल्या कॅमेराने शूट व्हायला नाही मला माहिती खालच्या. नाही येत नाहीये. आता परत घ्यायचं. या हा या गंगनम स्टाईल. ये क्या कर रहे हो गाइस? फुगडी. दिस इज कॉल्ड अ इंडियन फुगडी. 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 माकडं आल्यावर मोबाईल उडून येतात बाळा. मोबाईल सांभाळून ठेव. ठेवला. गुड. जास्त ठिकाणाला आम्ही होतो की असल्यापासून आम्हाला यायला पाहिजे. येस. पब्लिक एरियामध्ये कसं काय स्मोकिंग करू शकतो? फ्रेंडशिप गोल्स. येस. असं छान वाटलं म्हणून शूट करायचं. चलो, इकडून ट्रेन जातो, ट्रेनचा ट्रॅक आहे आणि इकडून ई रिक्षाचा ट्रॅक आहे. आपण इकडूनच जाऊयात, ट्रेन ओके ट्रॅक वरूनच. श्योर. चलते चलते. सांगशील वैसे आठशे. बात तो याद है ना, हम है राही प्यार के. फिर मिलेंगे चलते चलते. चलते चलते. होना पडशील. गाईस, आता हे लांब लांब व्हायला, आता मी काय करू? हे लांब लांब व्हायला लागले. अरे पण पाय पकडलं तर माझं काय होणार खरं? टायगर श्रॉफला बोलवायला पाहिजे. अरे डिस्टन्स वाढत चालले, डिस्टन्स वाढत चालले. अरे 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 अरे. आता काय करायचं? काय गुड लक आहे. मग मी गुड लकडे जातो. गुड लकड. गुड लक. लांब लांब जात चालू आहे तसं. मला कळलं तुझं गुड लक आणि तू इकडे तिकडे. हे गुड लक असं असं चाललंय ते. एक्झॅक्टली. कॅन नॉट टुगेदर. ट्रेन आली की पळा म्हणायचं. आता आम्ही आहे अमन लॉज वरती आणि ट्रेनने जायचं डिसिजन कॅन्सल केला आहे हा आणि ट्रेन मी आहे चालत जाणार माझा. आहे या ट्रॅक आम्ही वर दोघं एकत्रच जाणार. एन्जॉय करत. तुमच्या आयुष्याच्या गाडीवर. येस. हा असं शूट करायला चालू करायचं आणि इकडे घे फिरव. इन्स्ट्रक्शन देतोय मी आता. तर जर तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा व्लॉग बनवायचा असतो, आमच्या इन्स्ट्रक्शनने मला लहानपणी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले की मोबाईल हा असा पकडायचा. हे असं पकडल्याने काय होतं की तुम्हाला प्रॉपर फ्रेम मिळते आणि जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ घ्यायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही
जरा जरा हा हे तुम्ही असं पकडू शकता. कळलं? तुम्ही तुम्हाला असं पण बघू शकता. यो 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 असं यो! करू शकता. हा अँगल खरंच सांगाल. आणि हा असं तुम्ही असं करू शकता आणि लगेच या हाताने असं करायचं. हाताने नाही यार. या हाताने असं करायचं. या हाताने चुकीची इन्स्ट्रक्शन. जाऊ वापिस. हे परत दाखव. पडलं. अरे काय अरे हे काय? चिनी दांडू खेळायचं होतं ना ते. आता चिनी दांडू आहे मला नक्की ना? हा? काय होतं ते? सुरू होता का कॅमेरा? हो. आणि चला, ही ना. असं? बोलून कशाला दाखवतो? दारू पे घेत होते. प्रवासाला अजून नीट सुरुवात पण झाली नाही पण आम्ही चहा घ्यायला सुरू केली. चाय नशा आहे, नशा नशा नशा. अशी लोक असल्यावर नशे करायची गरज काय मी म्हणतोय. येस. आम्ही मॅगीची पण ऑर्डर दिली. 5 मिनिटात मॅगी देतो म्हणले. मला पण दाखव. थोडं थांबा म्हणून लगेच देणार नाही म्हणलं. अजून पाहिजे एक तर का मस्तच आहे. मसाला टी मसाला पण दिला चहा पण दिलाय. दिलाय ना चहा दिलाय का तुला? दोन्ही पण दोन्ही पण दिलेत. विदाउट कप विथ कप. एवढंच मॅगीचं शूट घ्या. त्यांना मी सांगितलं ना ऑलरेडी काय? आम्ही मॅगीची ऑर्डर दिली आहे. ते म्हणलेले की थांबा थोड्या वेळात मिळेल. शेवटी दिलंच त्यांनी मॅगी आम्हाला. येस गरम आहे गरम आहे थोडं गरम आहे. जल्दी खाते पहिले. चलो बाय बाय. गलुरी यांच्याकडे गलुरी त्यांचं टार्गेट आहे. तिथे बसले ते त्यांना त्रास द्यायलाच नाही. मॅगी बोलेल हो काय पॉइंट आहे खरंच. मस्त मस्त. गाईज आम्ही आता चालत चालत पुढे आलोय. कुठला पॉइंट आहे? मायरा पॉइंट. तर या मायरा पॉइंट पाशी आम्ही आता पुढे येऊन बघतोय तर काय व्ह्यू आहे अप्रतिम. तुम्हाला दाखवतो. हो काहीतरी कॅप्चर नाही होत. ते कॅप्चर करत नाहीये. जरा धोका जाईल अशी अपेक्षा ठेवून मी दंगा करू नका काही ए गाईज कणीस खाणार आहे कोणी इथं? मी खाणार. विचारलास कणीस दिसलं तर खायला पाहिजे की रे. मायरा पॉइंट वरती कणीस नाही खाल्लं तर काय काय खाल्लं खाल्लं? है ना. ठीक आहे. चलो आणखी एक नवीन आमच्या सोबत ट्रॅव्हल पार्टनर होईल असं वाटतंय. हा लाडा झाल्या चल आमच्या सोबत. आता आम्ही खाणार आहे कणीस. कणीस एक कणीस आणि एक कणीस. हॅलो. ती माहिती का तुला आजची माहिती आहे बायकोची मैत्रीण. सुंदर आहे. नाही असं किती जवळ येते ती. तुला आता मागते बघा तिकडे. पण तिच्या- गाईज आम्ही फक्त कणीस कोण थांबलेलं नाही आहे. तर आम्हाला आंबा पण पाहिजे गुडगुड चांगला गुडगुड. बघा हा वाला आंबा वारत वारताला छत्री पडायला. छत्री पकड छत्री पकड. बायको चांगली आहे माझी मदत करते लगेच. अगं छत्री पडायला लागल्या लक्ष दे जरा. आंबा खाते नुसती. ते पोरगीचं मीम नाही काय मागं आग लागलेली असते घराला आणि थोडं स्माइल करत असते आग लगे बसते मी आपण आपले मस्ती में.
माझ्यासाठी पण एक ठेवा काय काहीच प्लीज. हे टेस्ट याच्यासोबत खाऊन बघ. छान लागतं हे. रिॲक्शन शकुनी मामा मेरे बच्चे मैंने तुमसे कहा. खरंच खूप छान आहे, गोड आहे एकदम. या. पिया मांजर आहे तिथं. आम्हाला खूप चांगली रूम भेटली होती. पिया मांजर ये ना, तुला ओळख करून देतो. तिचं नाव आपण ठेवलंय कांता. त्या डॉगीचं नाव तर जेरी निघालं, त्यामुळे आपण हिला आपण कांताबाई नाव ठेवले. हे मोना हे करायला लागले मोना. चल. काय मला क्लचर पडलेला दिसत नव्हता. पडली माझी टिकली टिकली टिकली. हे बघ इथं पण आहे. इथे पण नाचू बघ. पानं बघितलं का तुम्ही झाडाला? येस. पुढे इंटरेस्टिंग वाटलं तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट पाणी कशी काय आली तुम्ही? इंटरेस्टिंग ना. हा सांगतो. हा आवाज दबाई गई. पहिले मैंने बताया था लेकिन काय झालं सांग मला, मला प्रॉब्लेम सांग. मी मगाशी सांगत होतो सर, माझं कोण ऐकतच नव्हतं. काय काय सांगत होता तुम्ही ते पानाबद्दल. या पानांबद्दल? हो नाईस. काय सांगत होता मग? काय सांगत काय होता सांगत ते होता ते सांगा की ना. तुम्ही. पान किती छान लागलेत. तसं कसं काय म्हणून मग ते तुम्ही विचारलं सांगितलं कुठे? तुम्ही विचारत होता ना ते तर. अपॉलॉजीज. ओके. चलो माफ कर ऊन दे. आली ऊन. ऊन आली ऊन. आली. तुला माहिती आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल द टाइम काय आहे? मी आहे. बोट. वन मोर बोट. हाय गाईज, तर आम्ही आता माथेरानमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. ब्रेकफास्ट सकाळचा घेणार आहे. या रेस्टॉरंटचं नाव आहे दिवाटकर फॅमिली रेस्टॉरंट. तर बघूयात, आता आम्ही पोहे आणि ऑनियन उत्तापाची ऑर्डर दिली आहे. तर रिव्ह्यू पण देऊ की कशी. review पण देऊ आपण. जर आणि कोणी तुम्ही माथेरानला जर नेक्स्ट टाइम मध्ये येणार असाल व्हिजिटला, जर आम्हाला पण इथं आवडतं तर आम्ही नक्कीच सांगेन तुम्हाला, तर तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता. आणि आमचे फ्रेंड्स पण आहेत, ते थोडे कंटाळलेले आहेत, जेवढा की मी पण कंटाळलेलोच आहे. आमचं खूप वॉकिंग झालेलं आहे आता. हा, तर हे माझे फ्रेंड्स आहेत. ही आहे मोना, हे त्याचे मिस्टर आहेत ओमकार. हाय गाईस. मिस्टर ओमकार. या ऍक्च्युअली ही गॉट प्रोमोटेड ॲज बँड. मिस्टर ओमकार. हस्बैंड. और ये है इसका हस्बैंड. मैं हूँ इसका हस्बैंड. माझा नवरा. हा माझा बायको पार. हा माझा वाईफ पार्वती. मला नाही माहिती. चलो तसं माहितीये. गाईज, तर हा नाश्ता आलेला आहे आपला, पोहे आणि ऑनियन होता. गाईज, आम्ही आता नाश्ता करून बाहेर पडलो. इथे एक मेन रिव्ह्यू द्यायचं तुम्हाला की हे जे माथेरान मधलं हॉटेल आहे दिवाटकर रेस्टॉरंट, जरा एवढं पण काय टेस्ट सावधान नव्हती. होतं, पण तुम्ही स्किप करू शकता. मेक शुअर तुम्ही या ऍटलीस्ट या हॉटेलला व्हिजिट नाही हा, करत. आम्ही रेकमेंड नाही करणार की तुम्ही जर इकडे आलात तर इथेच यावं असं. हा, सर्व्हिस बॅड काय एक्सपिरियन्स. छान नव्हती आमची अशी काय. येस. ठीक आहे. भाई सगळ्यात डिफिकल्ट काम, कुठे पण फिरायला गेले की मॅग्नेट कोणतं घ्यायचं फ्रीज मध्ये. गाईज, मला हा ऑप्शन त्याच्यामध्ये व्यवस्थित ट्रेन पण आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे धबधबा आहे. ओके, सो गाईज, आता जस्ट माझी मॅग्नेटची खरेदी झाली आणि तुम्ही बाहेर पडल्या मला काय दिसलं एकदम इंटरेस्टिंग. आज खास करून आषाढी एकादशी आहे, तर इथे लहान मुलांची दिंडी निघाली आहे त्यांच्या शाळेची इथे. एक मिनिट, तुम्हाला मी दाखवतो. तर मगाशी जी मुलगी रेडी होऊन ती याच्यासाठी येत होती. ओ आय सी. प्रसादांशी बाहेर जायचं.
भगवान की हरिओम विठ्ठल. हे बघ खंडाळा पॉइंट. हो, आपण मगासपासून हाच पॉइंट कडे चाललेलो. हो. राईट गाईज, खंडाळा पॉइंट फायनली आम्ही इथे पोहोचलो. परत यावं लागणार slope चढून. येस भाई, जिथं एवढा आपण स्लोप उतरत उतरत जाणार आहे, येताना तेवढंच स्ट्रगल आहे. काय मस्त गाणी लावलं तिथं मेट्रोने. कुठे लावलं? आय गेस या इथल्या रिझॉर्ट मध्ये लावले. वायझे फुल वाईब ऑन. मोठी मोठी पंगत मस्त. अरे इथे कोणीच लोक दिसत नाही आहेत. आहेत 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 दोघे तर दिसले. तरी मला तिथे जाण्याचं टेन्शन आहे, तिकडून येण्याचं टेन्शन वाटते. जेवढं चढून यायचंय परत. जेवढं जायचंय तेवढंच चढून यायचंय ऑल द बेस्ट. असं म्हणायचं होतं का? हा तेच ते, दॅट इज दॅट. ओके. गाईज गाईज गाईज, खंडाळा पॉइंटवर आम्ही पोहोचलेलो आहे. अपेक्षित नव्हतं एवढी गर्दी आहे इथे. हे आता आपले जागा पकडून उभारले मस्त पैकी. आता मी पण इथे थोडस प्रयत्न करून चढतोय, पण पुरे हम काहीच दिसत नाही. काय दिसत नाही, एकच धुकं. इकडे धुकं, चारों तरफ कोहरा ही कोहरा छाया हुआ है बाहेर. भाई थोडा वेळ थांबूयात आपण. थोडं धुकं कमी झालं दिसेल तर नेमकं आपण काय बघायला आलोय. ज्यादा ही मला नाही वाटत हा फॉग कमी होईल. पहिली लागली काय अवदसा वेट करा. नष्टर. गाईज, आता आम्ही तिथून कंटाळून वाट बघून बाहेर पडलो. आता व्ह्यू काय दिसत नव्हता. व्ह्यू काय दिसतच नाहीये तिथून. पाऊस होता, सगळं धुकं होतं, त्यामुळे आम्ही निघालो. वाट बघून बघून निघालो. आता बघू नेक्स्ट कुठे जातो आम्ही. आता नेक्स्ट आमचा पुढचा पॉइंट आहे, माहिती नाही. बघूयात पुढे जाल तसं आम्हाला काय दिसेल तर तिथे आम्ही व्हिजिट करेन, तुम्हाला पण नक्कीच दाखवेन. स्टे ट्यून. गाईज, आता जवळपासचा एक पॉइंट मला दिसतोय, तो म्हणजे अलेक्झांडर पॉइंट. काय आहे तिकडे माहिती नाही, पण जवळपासचा म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही तिकडेच जाईल. हा तिकडेच जाऊया चल. चलो चलो चलो. आम्ही आता लवकरच एका ठिकाणी पोहोचणार आहे, जे मी तुम्हाला पहिला पण सांगितलेलं. त्या लोकेशनचं नाव आहे अलेक्झांडर पॉइंट. आणि जाताना व्ह्यूज इतके मस्त आहेत, इतके मस्त आहेत. आम्ही खूप 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 एन्जॉय केलं. अलेक्झांडर पॉइंट 5 मिनिटांवर. मला नेमकं बघायचं आहे की अलेक्झांडर पॉइंट असं काय असणार आहे, आणि त्या पॉइंटला अलेक्झांडर नाव का दिलेलं असेल यांनी. काय वाटतंय कसं मला, अलेक्झांडर नाव का दिलं असेल. अलेक्झांडर पॉइंट तो इथे आला असेल का? मे बी नॉट. चला बघूयात काय काय बघायला मिळेल तिथं आपल्याला. माझी बायको गाणं म्हणायला लागली. आता मी तिला शूट करणार आहे समजताच तिने थांबवलं गाणं म्हणायचं. विल यू प्लीज स्टार्ट अगेन. मला माहित नाही ते वर्डिंग्स. गाईज यू मिस्ड, बट आय एन्जॉयड अ लॉट. गाईज, मला इथून पळावं लागणार आहे, कारण की मी अलेक्झांडर पॉइंटच्या दिशेने चाललोय. बट मला अलेक्झांडर हेरिटेज एक मध्ये दिसलेलं आहे, हेरिटेज अँड रेन फॉरेस्ट रिसॉर्ट. बट तिथे मला काय दिसलेलं बघणार आहे तुम्ही. वाघ बसलाय, ते वाघ सिक्युरिटीला. मस्त वातावरण आहे यार इकडे. वाव.
जीवन सरळ अवस्थेने मन सरगम शेणारे जीवनाचे गीत गारे गीत गारे गुंदनारे ला 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 ला. आम्ही आता पोहोचलेलो आहे अलेक्झांडर पॉइंटला फायनली. आणि इथे आल्यावर असं वाटते वर्थ इट आहे इतक्या लांब येणं, कारण की तुम्ही पण हे पाहाल तर एकदम थक्क व्हाल. खरंच छान आहे एकदम. तसे सगळेच पॉइंट छान वाटले, पण येताना जे व्ह्यूज होते ते याचे खूप छान वाटले. तुम्ही पण एकदा बघा हा पॉइंट. आम्ही इथे अलेक्झांडर पॉइंटला पोहोचलेलो आहे. इथे व्ह्यू तर एक नंबरच आहे. गेला तो view बट आता. आम्ही आता एक गोष्ट ऑब्झर्व केली इथे, ते एक बॅरिगेट लावून एक लिमिट सेट केलेली आहे की पर्यटकांनी एक अंतरपर्यंतच पोहोचायला पाहिजे. पण इथे लोकांनी असं काही गोष्टी केल्यात की ते तुम्ही क्रॉस करून पण पुढे गेलेले त्याच्यात, म्हणजे ते एकदम रिस्की आहे. असं नाही करायला पाहिजे, कारण की तिथून पुढे तोल जाण्याचे चान्सेस जास्त आहे. हे लोकांनी नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. तर guys, तुम्ही पण कधी अशा ठिकाणी जात असाल तर थोडी स्वतःची काळजी घ्या आणि गोष्टी एन्जॉय करा. थोडीशी रिस्क नका घ्या. आता आम्ही अलेक्झांडर पॉइंट वरून निघालो आहे. आम्हाला आतापर्यंतचा हा पॉइंट सगळ्यात जास्त आवडला. म्हणजे जातानाचे जे रूट्स वगैरे आहेत ते खूप मस्त होते. येस, आणि यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठी साथ दिली ती म्हणजे पावसाने आणि थोड्या हलक्याशा इनफ सनलाईटने. येस, त्यामुळे धुकं येते जाते, सनलाईट येते जाते, पाऊस कंटिन्यू चालू आहे. आता विचार करतोय की लंच करायचं आणि निघायचं. मार्केटमध्ये जाऊयात पुन्हा, तिथे रेस्टॉरंट बघितलेले. चालेल. हा, Better राहील मार्केटमध्ये तेच. खूप सारे रेस्टॉरंट होते. येताना आम्ही आधीच खाल्लं होतं, सो आम्हाला ते तिथं काय ट्राय करायला नाही मिळालं. पण आता येताना आम्ही परत आता दुसरे रेस्टॉरंट ट्राय करूयात. दुसरे रेस्टॉरंट खूप बघितले होते. हा, मे बी आम्ही आता तिथेच ट्राय करू. मग आता जाताना मे बी चालत नाही जाणार. जर टॉय ट्रेनचं तिकीट भेटलं तर आम्ही टॉय ट्रेनने जाऊ, नाहीतर बघू मग कसं जायचं. रिक्षाचं तिथं पण ई रिक्षाचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे, आहे ऑप्शन, पण तसं करू ठीक शकतो आहे. आपण. आम्ही 4 जण आहोत आणि रिक्षामध्ये तर 3 जण जाणार. सो मग बघू आता कसं काय होतंय पुढे. मोस्टली तर ट्राय करेन आम्ही की टॉय ट्रेननेच जाणार. हाय गाईज, आता आम्ही माथेरानमध्ये लंच ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये लंच करायचा प्लॅन केलेला आहे, कारण की आज आषाढी एकादशी आहे. आणि बघूयात आता इथले जेवण आम्हाला कसं वाटते. आम्ही ट्राय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगेल कसं वाटेल आम्हाला. हाय गाईज, तर आमचं जेवण वगैरे सगळं आता आवडलंय. आम्ही आता प्लॅन करतोय की आता परतीचा प्रवास सुरू करावा. तर आता जाताना आम्ही ई रिक्षा वगैरेच प्रेफर करेल मोस्टली. नाहीतर ट्रेन. काय करूया, फज पाहिजे फज फज गरमागरम फज लिहिले मला नाही आवडत फज. घ्या ना, तुम्हाला आवडतं घेऊयात ना. चलो, ओके, प्लॅन मध्ये चेंज. आम्ही आता पुन्हा फज घेण्यासाठी जातो. आणि गाईज, तर आम्ही ई रिक्षा, टॉय ट्रेन या दोन्ही ठिकाणी गर्दी बघून असा निर्णय घेतला की बाई आपण चालतच जाऊयात. खूप मोठी लाईन होती तिकीटसाठी. रिक्षासाठी पण खूप मोठी लाईन होती. आणि मग आम्ही डिसिजन घेतला की इट्स ओके, आपण परत चालतच जाऊ आरामात. फार लांब पण नाहीये, मस्ती करत करत लगेच जाऊ. येस, पिया बोलो. क्या बोलू? मराठी. सुरुवात आमची होय. हा, तेच की रॅन्डमली विचारलं की बोलो, मी काय बोलणार ना. होय की नाही? मोबाईल घेऊन जातील, मोबाईल घेऊन जातील. अरे काय चाललंय? विद्या 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 कशी भांडायला लागली इथे बाई.
आता आम्ही परत अमन लॉज कडे पोहोचत आहोत. पण आणि सकाळी आम्ही खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे शूट काय करायचं जमलं नव्हतं. हे मोबाईल ठेव बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अगेन मग मी काय म्हणत होती, ठीक आहे ते बाकीचं तर राहू देस. मी काय म्हणत होते, हा सकाळी खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे शूट तर काय करायचं जमलं नाही. पण आम्ही किती वाजता निघालो आपण? आपण सकाळी 6 वाजता निघालेलो ना. 6 वाजता, हो, कारण की पावणे 6 वाजता, पावणे 6 वाजता निघालेलो पावणे घरातून. 6 वाजता निघालो Yes. होतो. आणि मग ट्रेनने नेरळच ना, हम्म. नेरळपर्यंत आलो. तिथून टॅक्सी केली आपण टॅक्सी, हा माथेरानच्या स्टॉप वर न्यायला. येस. मग तिथून आम्ही ते कंटिन्यू केलं. फक्त शूट तर नाही करायचं जमतं आम्हाला. बाकीचं अपडेट देतच मग. चलो बाय 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 माथेरान.